वाचनाच्या आनंद सोहळ्यामध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपल्या बालसभेअंतर्गत आपण या पुस्तकाच्या एक वेगळ्या चर्चेसाठी जमलो आहोत. प्रथमतः आपण या पुस्तकातील शेवटचा भाग वाचणार आहोत, जे या पुस्तकाचा सार असेल. चला वाचूया आणि नंतर मग यावर सविस्तर चर्चा करूया. यामध्ये शेवटी जो भाग दिला आहे तो लेखकाने अगदी त्याचा सार दिलेला आहे. तो वाचून तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी लक्षात येतील. नदी म्हणजे आईचा विस्तारत गेलेला गर्भ. नदीच्या किनाऱ्यानेच वस्ती आणि संस्कृती वसत गेली. मोठेपणी आईच्या संस्काराला तडा देऊन अर्धांड होत जाणाऱ्या एखाद्या मुलाप्रमाणेच नदीच्या किनाऱ्याने विस्तारत गेलेली वस्ती अर्धांड होत गेल्याचे नदीलाही वाटत असेल का? नदीच्या वाटण्याविषयी आपल्याला काही वाटणे हे जरी कोणाला खुळ्यागत वाटत असले तरी इतकी वर्ष नदीवर जाण्याच्या ऐपतीमुळे मी सांगू शकतो की आपण तिच्या जितके जवळ जाऊ तितके ती आपल्याला लिव्हिंग ऑर्गॅनिझम वाटत राहते. बरे, हे मी फार अकल्पित असे काही सांगतोय असे नाही. आपल्या पूर्वजांच्या जीन्सने नदी जिती जागती असल्याची बाराखडी परफेक्ट गिरविली होती. पिढ्यानपिढ्यांपासून माझ्या आत असलेल्या खोलवर दडून बसलेल्या याच जीन्सला नदीच्या सहवासातून पुन्हा जाग आली असेल आणि ती जिती जागती आहे हा माझा समज अधिक दृढ झाला असेल. माझे हे मत बालिश वाटत असले तरी त्या पाठीमागे ठामपणे उभे राहण्यात मला कुठलाही खुळेपणा वाटत नाही. नदीच्या साक्षीने किती कहाण्या, किती माणसे, किती रिवाज, किती माणूसपण आणि अमानुषपण देखील बिघडत आणि घडत गेले असेल. या नदीच्या प्रवाहाबरोबर किती गोष्टी लुप्तही झाल्या असतील. सगुणा, भिकाजी आपल्या मार्गाने निघून गेले तर या किनाऱ्यावर किती रीते वाटते आपल्याला. नदीला काय वाटत असेल? माझ्यापुरते विचाराल तर एवढ्या दिवसांच्या नदीच्या इवलाशा वावरावरून एवढ्या एका गोष्टीवर मी ठाम आहे की नदी लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे. हा माझा खुळ्यासारखा वाटणारा विचार ता उम्र बरकरार राहावा. आपण सगुणा आणि भिकाजीच्या जाण्याने हताश होऊन बसलो. नदीच्या परिसरात घडून जाणाऱ्या अगणित घटनांचे नदीला काय वाटत असेल? काय येणाऱ्या प्रत्येक पुराबरोबर लहान मुलाने तळ हाताला थोका लावून खसा पाठी पुसून टाकावी त्यागतच नदी घडणाऱ्या अगणित घटना पुसून टाकत असेल आणि पुन्हा साऱ्या घडण्या बिघडण्याला तहे दिल सामोरे जात असेल. मित्रांनो, आपण नादिष्ट नाही तर नदिष्ट आहोत. नदीच्या आतला सभोवतालचा किंचितचा कोलाहल आपल्याला ऐकू आला. या ऐकण्याच्या व्हॅल्यूम किती असेल तर 0.0001 एवढाच. या ऐकण्याचा व्हॅल्यूम वाढवला पाहिजे. नदी काही आपला व्हॅल्यूम वाढविणार नाही. आपल्या साऱ्यांनाच आपले कान अधिक तीक्ष्ण करावे लागतील तरच ती प्रवाही राहील आणि आपले जगणे वाहते राहील. विशेषतः सगुणा आणि भिकाजीच्या जाण्यामुळे वाटणारे एकटेपण नदीच्या किनाऱ्यावर माझ्या अंगावर चाल करून येत होते. भिकाजी म्हणाला होता की माणसापासून तुटून राहिले पाहिजे. मनातली आंदोलने आपोआप कमी होतात. त्यामुळे बाहेर द्यावे लागणारे आणि आत खावे लागणारे धक्केही आपोआप कमी होतात. थोडक्यात इतके वर्ष माणसापासून तुटून राहण्यातून त्याने एक निष्कर्ष काढला होता की आपल्याला जी काही इजा होते ती मानवी स्पर्शानेच. त्यामुळे निर्मनुष्य राहिले की आपला आतला आणि बाहेरचा कोलाहल थंड होतो. अशी भिकाजीची ठाम समजूत होती. त्यात तो मशगूल होता. सगुणाने पहिल्या भेटीतच विचारलेला प्रश्न, मग नजर कोणी चुकवली, तू का मी? मग हिजडा कोण, तू का मी? तृतीयपंथी ही गोष्ट शारीरिक पातळीवरच असते. एवढाच माझा असलेला अवाका मी मानसिक पातळीवरील हिजडेपणापर्यंत घेऊन गेली.
तिचा तो प्रश्नही खूप खोलवर मनात उतरून राहिला. प्रसादने एका विस्मयकारक जगाचे छोटेसे ट्रेलर दाखविले आणि बोलून गेला की जंगल आणि प्राणी वरकरणी विपरीत वागायला लागले की समजून घ्यावे ती विपरीत वागत नसून माणसाने जसे वागायला हवे अगदी तसे ती तंतोतंत वागत आहे. आता भिकारी दिसला की भिकाजी आठवणार, टाळी वाजली की सगुणा आठवणार आणि प्रथमदर्शी तरी मी त्यांच्याविषयी सकारात्मक होत जाणार. केवढी ऐपत वाढवली होती त्यांनी आपल्या बिरादरीची आणि मी मात्र भिकाजीला मोबाईल नंबर देणे टाळले होते. नसती झंझट नको म्हणून. थोडा इनिशिएटिव्ह घेऊन सगुणाला तिच्या आईची भेट करून दिली असती तर काय बिघडले असते. आणले असते तिला आणि तिच्या आईला घरी तर असे कोणते डाग पडले असते आपल्या दामनावर. किती सेफ गेम खेळलो आपण. आपल्या बिरादरीची इज्जत वाढविण्यात सपशेल कमी पडलो. निरोप घेताना सगुणाने दाखवून दिले की आईच्या भेटीचे वगैरे कोणतीही अपेक्षा तिने आपल्याकडून केली नव्हती. शेवटी काय तर एक छक्का आपली मर्दानगी साबित करून गेला. हे सारे घडून गेले या गोदामाईच्या किनाऱ्यावर. सगुणा भिकाजी पुन्हा भेटतील का नाही ती शक्यता तशी खूप धूसर आहे, पण ते कायम मनात रुतून राहतील हे नक्की. पाण्यात फेकण्यासाठी माझ्या अवतीभोवती दगडही आता संपले होते. फार दिवसांनी नदीवरून न पोहता उठलो. मला वाटते माकडपुराणा नंतरही असाच न पोहता नदीवरून उठलो होतो. किनाऱ्याने घाटाकडे चालायला लागलो. नदीचा कोणताही आवाका मोजायची आपली ताकद नाही हे माझ्या ध्यानात आले. आपण मोजायच्या तत्वज्ञानात रमलो की जगणेही आपली मापं काढायला लागते. एवढे जरी उमजले तरी पुष्कळ झाले. माझ्या मनात आले काही कोस अंतर पार केल्यावर नदीचे पाणी आपोआप शुद्ध होऊन जाते. मित्रांनो, हे वाक्य आपण आपल्या हृदयात आपल्या मनात कायमस्वरूपी कोरून ठेवूयात. काय म्हणाले लेखक की काही अंतर चालून गेल्यावर काही कोस अंतर पार केल्यावर नदीचे पाणी आपोआप शुद्ध होऊन जाते. काही अंतर चालून गेल्यावर आपल्यालाही असेच शुद्ध होता आले असते तर. हे वाक्य आपण कायम लक्षात ठेवूया. भिकाजी आणि सगुणा दोघेही बरोबर नसताना मी दोघांनाही सोबत घेऊन घाटाच्या दिशेने चालत होतो. वाटून गेलं आता ती दोघं बरोबर नसली तरी ता उम्र नदीवरती आपल्या सोबतच असणार. नदीवर आलं की आधी त्यांचीच आठवण येणार. एवढ्यात हातात धुनी घेतलेला एक उंच देखणा फकीर घाटांच्या पायऱ्या तीरासारखा उतरताना दिसला. तो वेगाने चालत माझ्या समोर आला आणि त्याने धुनी क्षणाभरासाठी माझ्या चेहऱ्यावर धरली. माझ्या समोर धुराचा लोळ उभा राहिला. मी क्षणभर धुरात हरवलो. जो देगा उसका भी भला, जो ना देगा उसका भी भला असे म्हणून माझ्या प्रतिसादाची कोणतीही वाट न पाहता वेगाने जंगलाच्या दिशेने निघून गेला. मी पाहतच राहिलो. त्यांच्या चालीतला वेग अविश्वसनीय होता. कोण आहे हा? पहिल्यांदाच इकडा दिसतोय. कालू भैयाने याला पाहिला असेल का? कोण आहे हे विचारले पाहिजे त्याला. या फकीराला एकदा एकट्यात गाठलेच पाहिजे. म्हणजे नदिष्ट संपतोय पण एक फकीर आला आणि पुन्हा त्या फकीराची आता कहाणी जाणून घ्यावी की काय असं त्यांना वाटतोय. आणि मी पुन्हा नदीकडे पाहिले. ती वाहतच होती. प्रवाह असा वाहतच राहणार. आयुष्य म्हणजे तरी दुसरे काय. नदी माझ्यासाठी जिती जागती होती. तिचे जिवंतपण कुठेतरी माझ्या असण्याशी निगडीत झाले होते. यस, शी इज लिव्हिंग ऑर्गॅनिझम. शी इज लिव्हिंग ऑर्गॅनिझम. या ठिकाणी हे पुस्तक संपलेलं आहे. यावर आपण छानपैकी ह्या बसलेल्या आपल्या मैत्रिणी या पुस्तकावर अतिशय छान पद्धतीने व्यक्त होणार आहेत, चर्चा करणार आहेत. बघा, यापूर्वी आपण राधेय वाचलं होतं. त्यावेळेसही तुमचा प्रतिसाद असाच उत्तम होता. वाट तुडवताना उत्तम कांबळेंना आपण ऐकलं होतं. त्यावेळीसुद्धा आपण अशाच पद्धतीचं वाचलं होतं. पण वाट तुडवताना हे पुस्तक आपण मागच्या 2 बॅचेसला वाचून दाखवलं होतं. तुम्हाला वाचून दाखवायचं आहे. यानंतरचं पुस्तक आपलं वाचनाच्या आनंद सोहळ्यात दिवाळीनंतर हातात येणार आहे. द अल्केमिस्ट. कोणतं येणार आहे? द अल्केमिस्ट नावाचं पुस्तक आपण वाचणार आहोत. तोपर्यंत या पुस्तकाच्या या चर्चेनंतर आपण थांबणार आहोत.
धन्यवाद मित्रांनो.